गुड मॉर्निंग। सकाळी सकाळी भरपूर लिंबू झाडाचे पडलेले। मी काय केलं, ते लिंबू घेतले आणि पाण्यात धुवून घेतले। स्वच्छ करून एका सुंदर कापडाने ते पुसून घेतले। एक एक करून असे सर्व लिंबू कोरडे करून झाले आणि आता वेळ झाली त्याला कापण्याची। कापून घेतले, एक एक करून सगळे लिंबू असे कापून सुद्धा झालेत। आणि तुम्ही बघू शकता की आणि या लिंबाचा आता रस काढायची वेळ आली। तर लिंबू चा रस काढून एका डब्यामध्ये जमा करून घेतला आणि उरलेले जे लिंबाचे साल होते त्याच्या बिया काढून बाजूला असे एकत्र जमा केले आणि लिंबूचा रस सुद्धा तयार झालेला आहे। सर्व लिंबूचे साल मिक्सरच्या पॉटमध्ये काढून दळून घेतले आणि त्यामध्ये साखर टाकून ते छान एकजीव करून घेतले। आता पुढे काय ते ऐका आजीच्या तोंडून। नंतर लिंबाच्या फाटातून मिक्सरातून काढून त्यात रस काढून टाकायचा, त्याच्यात साखर मीठ सर्व घेऊन गॅसवर ठेवून द्यायचं। ऐकलं का आजीने काय सांगितलं ते? एक वाटी मीठ आणि हवं तेवढं तिखट घालून आणखी छान एकत्र एकजीव करून घेतलं आणि हेच भांडं मी गॅसवरती ठेवलं जेणेकरून त्याला एक छान ऊब मिळेल। आजीनी छान सगळी पद्धत आरामात आणि आरामदायी प्रोसेस अशी केली। तुम्ही बघू शकता गॅसवर भांडं ठेवलेलं आहे आणि त्याला छान ढवळत त्याला एक उकडी काढलेली आहे। आणखी एका आजीच्या तोंडून। करायचे काप केल्यानंतर त्याचा रस काढून घ्यायचा। रस काढल्यानंतर ते जे लिंबाचे पत्रे आहेत ते मिक्सरमधून काढून घ्यायचे। त्यात तो रस गाळून टाकायचा। ते गाळून टाकल्यानंतर त्याच्यात साखर मीठ जिरेपूड तिखट सर्व टाकून मिक्स करायचं। नंतर ते गॅसवर ठेवून 15 मिनिटं शिजू द्यायचं। शिजल्यानंतर थंड झाल्यानंतर ते बरणीत भरून ठेवून द्यायचं। लिंबाचं हे लोणचं वर्षभर टिकू शकते व फराळाच्या खूपच कामी आहे। लेकरं माणसं सर्वांना हे एवढं आवडीचं लोणचं आहे की सर्वजण खाऊ शकतात। आजीने सांगितल्याप्रमाणे जिरा आणि इलायची पूड सर्व एकत्र करून लोणच्यामध्ये घातली आणि थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवली। वर्षभर टिकणारी लिंबूची लोणची तयार।